हॅलो, आज माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला अतिशय सिंपल अशी रेसिपी घेऊन आली आहे आणि कमी साहित्य वापरून आपल्याला ती रेसिपी करायची आहे। चला, कोणती रेसिपी आहे ती आता आपण पटकन बघू। इथे मी तुम्ही वाटीने घ्या किंवा तुमच्याकडे जर असे कप असेल तर त्याने घ्या। कोणत्याही एका मापाने तुम्ही तांदूळ घ्या। आता इथे मी तांदूळ घेतलेले आहे जे आपण नेहमी वापरतो ना, त्याच तांदूळाचा वापर केला आहे किंवा तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता किंवा इतरही कोणते तांदूळ वापरू शकता। आता त्यामधले मी थोडेसे तांदूळ काढलेले आहे, ते मी नंतर तुम्हाला सांगेल कशासाठी काढले आहे। आता हे तांदूळ आपल्याला सांगू का, स्वच्छ अशा पाण्याने धुवून घ्यायचं आहे। 2 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। आता मी तुम्हाला गंजामध्येच भात करून दाखवणार आहे, कारण कुकर माझा थोडा बिझी आहे। तर मी एक वाटी आपण तांदूळ घेतले होते, तर त्यामध्ये मी 3 वाटी पाणी टाकलेलं आहे। जर तुम्ही कुकरमध्ये भात करत असाल तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडं कमी टाकावं लागेल आणि आवश्यक वाटेल तर मी परत यामध्ये पाणी टाकणार आहे। आता एका साईडला आपले तांदूळ शिजत आहे। आता जे आपण तांदूळ मी बाजूला काढले होते ते आपल्याला स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला बदाम टाकायचे आहे। बदामचा जास्त काही वापर केला नाही, 4 किंवा 5 बदाम पुरे होतील आणि याला 15 ते 20 मिनिटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे। आता बदाम आणि काजू याचे मी छान बारीक असे काप करून घेतलेले आहे। बघा, असे पातळ आणि छान असे काप करून घ्यायचे आपल्याला। आता एका साईडला जो आपण भात ठेवला होता ना, तो भात सुद्धा चांगला शिजलेला आहे आणि गरम असतानाच आपल्याला त्याला मॅश करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे। आता कमीत कमी मी अर्धा लिटरच्या जवळजवळ त्यामध्ये दूध टाकलेलं आहे आणि गॅस बंद करून घ्या। या अशा कंडिशनमध्ये तुम्ही आता गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर काय करायचं, चमच्याने आपल्याला पूर्ण असं प्लेन करून घ्यायचं आहे। रवेदार असे दाणेदार दिसायला हवे असं आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे। आता एका साईडला आपली इथे मी तुम्हाला तांदळाची खीर करून दाखवणार आहे। ते एका साईडला शिजत आहे आणि एका साईडला मी आता जे आपण बदाम भिजवायला ठेवले होते त्याचे साल आपल्याला काढून घ्यायचे। साल काढल्यामुळे कसं दिसायला चांगले दिसतात। जर साल राहील ना तर खीरमध्ये ते साल चांगले दिसायला दिसत नाही। सुरुवातीला काय करायचे, तांदूळ आणि बदाम आपल्याला असेच बारीक वाटून घ्यायचे आहे मिक्सरवर आणि नंतर मग त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि दूध टाकल्यानंतर परत आपल्याला बारीक असं पेस्ट करून घ्यायची आहे। आता खीरला सुद्धा आता थोडी गरम होत आहे, थोडं उकळायला येत आहे ते, तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय टाकायचं, साखर टाकायची। साखर मी आता पाऊण कप टाकलेली आहे। तुम्हाला जास्त गोड वाटत असेल तर तुम्ही परत त्यामध्ये साखर टाकू शकता आणि नंतर काजू आणि बदाम हे ड्रायफ्रूटसुद्धा मी त्यामध्ये टाकले आहे आणि उकळायला ठेवायचं। आणि जे आपण बारीक केले होते तांदूळ आणि बदाम, ती पेस्टसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून द्यायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला ही खीर चांगली उकळी येईपर्यंत चांगली घोटून घ्यायची आहे। मधात आपल्याला चमचा फिरवायचा आहे, नाहीतर काय होईल, खालून ती लागून जाईल। थोडीशी आपल्याला विलायची पूडसुद्धा त्यामध्ये टाकलेली आहे आणि उकळायला ठेवायचं। चांगले 4 ते 5 मिनिटं आपल्याला चांगली उकळू द्यायची आणि कंटिन्यू तुम्ही त्यामध्ये चमचा फिरवायचा। अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला तांदळाची खीर करून दाखवली आहे आणि सर्व करायचं। गरम गरम ही अतिशय सुंदर लागते आणि जशी जशी थंडी होईल ना तशी ती घट्टसुद्धा होते। आणि वरून परत त्यावर मी काजू आणि बदामचे काप टाकलेले आहे सजावटीसाठी। अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला खीर करून दाखवली आहे। अशा पद्धतीने तुम्ही सिंपल पद्धतीने खीर करून बघा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा, आनंदी राहा। धन्यवाद। चला मग, करताय ना, नक्की करून बघा।